कैसी समचरणीची शोभा, अभंगांच्या निरूपणातून उमराणे नगरी विठ्ठलमय, कीर्तनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। देवळा तालुक्यातील उमराणे येथे श्री रामेश्वर महादेव मंदिर प्रांगणात अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिरसाचा महासागर उसळला असून चतुर्थ दिवसाच्या कीर्तनासाठी सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। यावेळी महाराजांनी कैसी समचरणीची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा या संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून अत्यंत प्रभावी निरूपण केले। भक्तांच्या अंतःकरणात विठ्ठल भक्ती जागृत झाली की प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे दर्शन घडते, असा सुंदर संदेश त्यांनी अभंगातून भाविकांसमोर मांडला। नामस्मरणातून मन शुद्ध होते आणि भक्त व भगवंत यांच्यातील भेद नाहीसा होतो, असेही त्यांनी सांगितले। महाराजांच्या ओजस्वी वाणीने, अभंग निरूपणाने आणि हरिनामाच्या गजराने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले। टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। विशेष म्हणजे या कीर्तनासाठी उमराणेसह परिसरातील गावांमधूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवत असून मंदिर परिसर भाविकांनी फुलून जात आहे। सकाळच्या नाश्त्याचे यजमान म्हणून दर्शन ट्रेडिंग कंपनीचे सुनील दत्तू देवरे यांनी सेवा दिली, तर दुपारच्या महाप्रसादाचे यजमान म्हणून भाऊसाहेब भीमराव देवरे व शिवप्रसाद परिवार यांनी सेवा स्वीकारली। तसेच सायंकाळच्या महाप्रसादाचे यजमान म्हणून रत्नाकर शिवाजी देवरे, कमलाकर शिवाजी देवरे व प्रकाश लक्ष्मण देवरे यांनी भाविकांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था केली होती। कैलासवासी मीराबाई व कैलासवासी भास्कर त्र्यंबक साईनकर यांच्या स्मरणार्थ अरुण साईनकर व योगेश साईनकर परिवार यांनी कीर्तन सेवेची जबाबदारी स्वीकारली। सेवाभावी वृत्ती, संत विचार आणि अखंड हरिनामाच्या संगमामुळे उमराणे नगरीत सध्या भक्तीचे मंगलमय वातावरण अनुभवायला मिळत आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, उमराणे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।